त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील आयकॉनिक स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच अमित कांबळे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांच्या साथीने निखिल शिरगावकर हे देखील आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान वाईटच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशच्या झाला. धावसंख्येला इथे आकार दिला अर्थात सुरुवात झाली. त्याचबरोबर हॅलो 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 चेक. त्याचबरोबर निलेश जाधव सर शाहूवाडीचे देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान विकेट आले, माघारी परतावं लागतं. एक आकड्यावरती पहिली विकेट सिद्धार्थच्या खात्यामध्ये बाटची कडा घेत असताना बाकीचं काम उर्वरित कामगिरी विकेट किपरने पूर्ण केली. सुजित शिके सूरजची खेळ इथे संपुष्टात आली. पहिला धक्का बसलाय सूरजच्या स्वरूपात. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत शशिकांत दाखवत असताना पाहायला मिळतं. निश्चितच कौतुक करावं लागेल येडेनिपाणी संघाचं देखील, कारण विदाऊट आयकॉन आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. जिद्दीचं इथे कौतुक करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ 2 आयकॉनशी मैदानाच्या आतपर्यंत उतरला. अक्षय भोसले आणि त्याचबरोबर सिद्धार्थ हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर येडेनिपाणीचा संघ विदाऊट आयकॉन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतो. वेगवान चेंडू भन्नाट वेगात इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली. वेग आहे, प्रचंड वेगात इथे चेंडू पाहायला मिळाला आणि त्या वेगामुळे बीट केलं जातंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. सीतापूरचा संघ मैदानाच्या आतपर्यंत पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थचा वेग पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी इथे केली जाते. बाउन्सर हाताळला. पंचांचा नो बॉलचा इशारा. खराब चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. नोटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल आता संधी असणार आहे हात खोलण्याच्या आणि त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतपर्यंत करावं लागणार आहे, कारण एक चांगली धावसंख्या उभा राहायची आहे. तर या चेंडूचा फायदा देखील उचलायचा आहे. त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना नांदलाई देवी स्पोर्ट्स नांदलापूर दोन्ही टीम्स आणि त्याचबरोबर युवराज स्पोर्ट्स असेगाव दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. फ्री हिटच्या बॉलवरती फटकाला जवाब केलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात, मात्र इथे धावा मिळतात पूर्णपणे 4. आलाय शशीच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चला नांदलापूर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत ससेगावचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. चौकार आलाय. दबाव झुगारणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सहा या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 6 ऑन दी बोर्ड. कोलवा टप्प्याचा बॉल आता मात्र कोलवाट टाकला. यॉर्करचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. बाटची कडा घेतल्या त्यानंतर पाठीमागे घोषांकित क्षेत्र डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव आणि 7 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतात. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला लगावले जात आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती. वेगात होता, पुन्हा एकदा वेगामध्ये बीट केलाय. सिद्धार्थ जबरदस्त गोलंदाजी करतोय. धावा रोखला. जबरदस्त अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आणखीन एक वेगात टाकलेला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक खऱ्या अर्थाने सिद्धार्थच्या नावावरती राहिलाय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा इथे खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील स्विंग अँड मीन्स आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपलाय. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यात. नांदलाई देवी नांदलापूर कॅप्टन टॉस साठी. नांदलापूर कॅप्टन युवराज स्पोर्ट्स ससेगावचं कॅप्टन आहे.
गोलंदाजी मार्क वरती मानफ्रॉम साताऱ्याचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू अक्षय भोसले. सातारा बोरगावचा खेळाडू सध्याच्या घडीला अक्षय भोसले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. साताऱ्याचा पोलाड, पण ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आलाय दुसऱ्या षटकामध्ये. आउटसाइड डी ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हातायला जातोय. डॉट बॉल आलाय 7 या आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण पाहिलं तर अक्षय भोसले सातत्याने हे नाव देखील आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये चर्चित असणारं नाव आहे. फटका फसला, मिस टाइम शो, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही. यात वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, अपील केले पंचांकडे. नॉट आउटचा इशारा आलाय. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण पाहिलं तर अक्षय भोसले हातीची स्पर्धा, रत्नागिरी जिल्ह्यातील हातीची स्पर्धा, तिथे देखील दमदार कामगिरी असं आयकॉन खेळत असताना पाहायला मिळाले. निश्चितच स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना चांगला खेळ त्या संघामधून देखील असं आयकॉन या खेळाडूने केलाय. फटका फसला, मिस टाइम शो, क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली. जजमेंट खराब झालंय, खराब जजमेंट, आणि त्यानंतर धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, तिसरीसाठी कॉल दिला, परतले तिसऱ्या धावेसाठी, आणि 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावसंख्या. चला नांदलापूर कॅप्टन टॉससाठी या. नांदलापूर कॅप्टन टॉससाठी यायचं. आडवा बॅटने फटका केलाय आणि धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. आलाय अक्षय भोसलेच्या विरोधात षटकार. सुजितच्या बॅटमधून षटकार आला. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करत असताना चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला आणि 6 धावांची मोहर इथे लगावली. धावसंख्येचं टोटल निश्चितच 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. बादची कडा, षटकाराचं उत्तर दिलं, माघारी परतावा इथं लागतंय. दुसरा धक्का बसलाय, दुसरी विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला नांदलापूर कॅप्टन मान्यवर थांबलेत, आपण लगेचच यायचं टॉस साठी. नांदलापूर कॅप्टन चला लवकरात लवकर, वारंवार कॉल दिले जात आहेत. हॅलो, नयनराज आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यस, इथे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 19 आकड्यावरती धावसंख्या. लो फुल टॉस, ऑन साइडला नो बॉलचा इशारा. नो प्लस 6, 7 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नो प्लस 6 आणि ते 7 धावांचा जॅकपॉट बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतोय. चला तिसऱ्या पंचाची ते मागणी केली जाते. तिसरे पंच चला आपण यायचं. इट्स न्यू बॉल. एका चेंडूचा के शिल्लक आहे, म्हणजेच 9 प्लस 6, 7 धावांचा जॅकपॉट इथे ऍड होतोय. धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 26 आकड्यावरती. एक चेंडू शिल्लक आहे, अजून एका चेंडूचा के शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. उघडा डोळे आणि पाहणीत येणारा बॉल नयनराज साठी फ्री हिट असणार आहे. आल्या आल्या नयनराजने राज केला.
फिलिटचा बॉल समोरच्या दिशेने फटका चांगला केला गेला. टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देखील दिली आहे. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आयकॉन खेळाडूवरती हल्ले बोल केले आहेत. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग कौतुक करावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडूच्या विना लढतोय येडे निपाणी स्पोर्ट्सचा संघ आणि निश्चितच चांगली कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा केस संपलाय. तब्बल 30 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. हॅलो चेक. राजेंद्र आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी राजेंद्रच्या खांद्यावरती दिली जाते. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला राजेंद्र पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका लॉफ्टेड केला, थोडासा हवेमध्ये केलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर घोषांकित चित्र. एकच धाव पंच. एकच धाव आहे ना. एकच धाव इथे फलकावरती पाहायला मिळते आणि एका धावेच्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 31 आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निश्चितच आपण पाहिलं तर दुसरं षटक अक्षय भोसलेचं षटक महागडं राहिलं आणि त्यामुळेच आता मात्र सुस्थितीमध्ये येडे निपाणीचा संघ आपण पाहतोय. युवा खेळाडूंचा भरणा, युवा खेळाडूंचं ब्रिगेड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकतीस धावा धाव फलकावरती. 31 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येतो. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आकड्यावरती धावफलकाचा जाऊन पोहोचतोय. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. दरम्यान तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राजेंद्र आपण पाहतोय. हॅलो चेक. हॅलो. दरम्यान इथे फटका केला जातोय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. अक्षय भोसले दरम्यान सिद्धार्थ येतात. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. सत्ताच्या घडीला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर येडे निपाणी स्पोर्ट्सचा संघ चांगली धावसंख्या उभारली. विदाऊट आयकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आयकॉन विना मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहायला मिळतो आणि तरी देखील एक कडवी झुंज चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये सैदापूर संघाला दिली आहे. 33 धावा धाव फलकावरती. 33 ऑन द बोर्ड. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. डीपिंग फुल टॉस इथे मैदानाच्या आतमध्ये. डीपिंग यॉर्कर डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा रोखल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा धावा रोखल्या जात आहेत. दुसरं षटक जरूर महागड होतं. 23 धावांचं दुसरं षटक. मात्र त्यानंतर या षटकामध्ये निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न राजेंद्र करतोय. लॉफ्ट केलाय. स्वर बॅटने उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडला जातोय. संपलाय नयनराजचा खेळ. धक्का क्रमांक 3. नयनराज बागशेटी पवेलियन.
संदीप आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. फटका फसला, मिस टाइम शो. क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. जजमेंट झालाय, झेल पकडलाय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स आणि आता मात्र चौथा धक्का बसलाय. संदीपची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 3. संदीप बॅक टू दी पवेलियन. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस देखील सर बॅटने फटका इथे केला जातोय. प्रोटेक्शन टिप सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला, रनआउटची संधी. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद झालाय. सौरभ आले आणि आला पावले माघारे देखील जात असताना पाहायला मिळतात. दरम्यान यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतपरे. वाईट +1 आला 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. फटका फसला, मिस टाइम शो. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंट्स एरियामध्ये बॉल पडतो आणि त्यानंतर बॅकअप चांगला पाहायला मिळतंय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकावरती. या 2 धावांच्या मदतीने 37 आकड्यावरती धावफलक. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 37 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपरे पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावसंख्या निश्चितच आपण पाहिलं तर 50 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. या मैदानाचा विचार केला तर कमीत कमी 50 धावा फायटिंग टोटल मानला जातो. दरम्यान इथे बॅकफुटला जाऊन एक डेलिकेट टच अपर कटचा फटका मैदानाच्या आतपरे पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 38 आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक मैदानाच्या आतपरे प्रगतीपथावरती आहे. लॉफ केलाय सरबाटने. फटका केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. क्षेत्ररक्षक आता फंबल झालेत. चौकार येतोय 4 धावा धावफलकावरती. दरम्यान या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक. नो +4. निश्चितच 5 धावा इथे धावफलकावरती. अँटी क्लायमॅक्स मैदानाच्या आतपरे पाहायला मिळतात आणि आता येडे निपाणी स्पोर्ट्सचा संघ खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पारगावचे संतोष साखळकर सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या सचिन सुतार स्ट्रायकिंग गेंदवरती पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो. सचिन सुतार यांना आपण पाहतो. निश्चितच महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहे. निश्चितच पाहिलं तर ड्युटी करून पुन्हा एकदा या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली बॅटिंग आल्या केली आहे. डॉट बॉल येतोय 43 आकड्यावरती. धावफलक मात्र स्थिरावलंय. 43 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली. पाठीमागे चाललाय.
सरपंच अजून एक बॉल आहे, एक बॉल आहे, अजून एक बॉल शिल्लक आहे. चला दरम्यान डिक्लेअरच्या स्वरूपात इथे एक धाव धावफलकावरती. यावेळेस शेवटच्या बॉलवरती दांडी गोल सक्सेसफुल केली आहे. माघारी परतावं लागतंय. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. 4 षटकाच्या अखेरीस 44 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 24 मध्ये 45 ची आवश्यकता असणार आहे. सैदापूर संघाला 24 मध्ये 45 ची गरज. चला टॉस साठी यायचंय. नांदलापूर संघ वारंवार कॉल दिला जातो टॉस साठी या. चला 45 धावा फलकावरती असतील. 45 46 ची आवश्यकता असणार आहे. 24 मध्ये 46 धावांची गरज असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 15 दिवसांसाठी लेदर बॉलचं प्रशिक्षण शिबिर अर्थातच उन्हाळी प्रशिक्षण शिबिर लेदर बॉलचं अभिजित सोनटक्के सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती लेदर बॉलचं प्रशिक्षण शिबिर देखील अभिजित सोनटक्के सर या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पार पाडतात आणि त्यांच्या माध्यमातून 15 दिवसांचं लेदर बॉल उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरतीच्या गाड्या लावल्यात ती व्हाईट 4 व्हीलर आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पार्किंग लॉट मध्ये लावायच्या आहेत. आपल्यासाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्या पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये गाड्या लावायच्या आहेत. विनंती असणाऱ्या रस्त्यावरती लावलेल्या गाड्या. सलामीची जोडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. सातारा बोरगावचा पोलार्ड अर्थातच अक्षय भोसले बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने शेखरला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. अक्षय भोसले आणि शेखरची ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला शेखरला आपण पाहतोय. निश्चितच पाहिलं तर 24 मध्ये 46 धावा एक सन्मानजनक धावसंख्या बनवली गेली. कुठेतरी विचार केला तर या मॅच मध्ये येडे निपाणी स्पोर्ट्सचा संघ विदाऊट आयकॉन विना आयकॉन मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि पुरेपूर लढत मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळत आहेत.
चला त्याचबरोबर ज्या गाड्या लावल्यात रस्त्यावरती पार्किंग लॉट मध्ये गाड्या लावायच्या आहेत. रस्त्यावरती कोणी गाड्या लावायच्या नाहीयेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा नको विनंती असणार आहे. खेळाडू प्रेक्षक वर्ग त्या गाड्या काढायच्या आहेत. सिल्वर कलरची वॅगनर आपण देखील ती गाडी पार्किंग लॉट मध्ये पार्क करायची आहे. आउटसाइड ऑफ स्टॉप इथे मात्र आपण पाहिलं तर जाऊ दिल्या बॉलला सोडलाय वेल लेफ्ट केलाय डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चला नांदलापूर कॅप्टन टॉस साठी या. नांदलापूर कॅप्टन चला लगेच टॉस साठी यायचं. फटका केलाय ऑन साइडला 30 सर्कलला भेदलाय. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतात पूर्णपणे 4 आलाय इथे शेखरच्या बाट पुरून चौकार. ससेगाव कॅप्टन आणि त्याचबरोबर नांदलापूर कॅप्टन दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. 32 मध्ये आता 42 ची आवश्यकता आहे. चौकाराने इथे निश्चितच धावसंख्येला श्री गणेशा झाला आकार दिला. इथे चौकाराने सुरुवात झाली. 4 धावा धाव फलकावरती 4 धाव्याने धावसंख्येला इथे आकार दिला. सुरुवात होत असताना पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहिलं तर शेखर स्ट्रायकिंग गेन वरती स्टेप आउट केलाय. सरळ बॅटने मनगडाच्या साह्याने वळवला बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यान इथे एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं. 5 या आकड्यावरती धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिला षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डॉट बॉल येत आहे. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 20 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. लढतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर इडे निपाणी स्पोर्ट्सचा संघ संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका केला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल इथे कंप्लीट झाले. अजय जाधव अप्पा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजय जाधव अप्पा सर आपल्याला विनंती असणार आहे आपण टॉस का बॉस कक्षामध्ये याचा आपला शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. सरळ बॅटने लॉफ केलाय. ऑन साइडला फटका लाजवाब केलाय. धावा मिळतात पूर्णपणे 6 शेखरच्या बाटमधून. दमदार स्ट्रोक षटकार. षटक क्रमांक पहिलं इथं संपलं. 13 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने खेळत असताना शेखरने फायदा उचलला. 6 धाव्यांची मोहर या चेंडूवरती लगवली आणि 13 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या या मॅच मध्ये निश्चितच मध्ये 33 ची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी शशिकांतच्या खांद्यावरती दिली जाते. दुसऱ्या षटकामध्ये शशिकांत यांना आपण पाहतोय. टॉस केला जातोय. दरम्यान नाणेफेक जिंकले. युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाने नाणेफेक जिंकलाय. निर्णय देखील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा. तेरा या आकड्यावरती धावफलक 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आडवा बॅटने फटका ऑन साइडला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडलाय. अक्षय भोसलेची खेळी संपुष्टात आली आहे. आयकॉन खेळाडू बाद झाला. पहिला धक्का इथे बसतोय. 13 या आकड्यावरती पहिली विकेट. अक्षय भोसले बाद. त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघामध्ये आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू निखिल शिरगावकर आणि त्याचबरोबर अमित कांबळे हे 2 आयकॉन खेळाडू शाहूवाडी तालुक्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला
नांदलापूर संघामध्ये विचार केला तर श्रावण पवार आणि सुजित शेवाळे कराडचे हे दोन आयकॉन आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर मान विकेट आली मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोसलेची खेळी संपुष्टात आली आहे. सोनू आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सोनू यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तेरा या आकड्यावरती पहिली विकेट. सोनू आलेत नवीन बॅटर. आडवा बॅटने फटका केला जातो. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 14 या आकड्यावरती 16 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. निश्चितच आपण पाहिलं तर जिद्दीची दाद द्यावी लागणार आहे येडनिप्पाणी संघाची, कारण विदाऊट आयकॉन प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडलाय. आडवा बॅटने ऑन साइडला धावा मिळतात त्या 6. शेखरच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अकुट टप्पाचा बॉल खडे खडे खेळत असताना स्टँड अँड डिलिव्हरचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 6 धाव्यांची मोहर शेखरच्या बॅटमधून षटकार आणि आता धावसंख्येचं टोटल निश्चितच 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. वीस या आकड्यावरती धावफलक. 15 मध्ये 26 आवश्यकता. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. बागफुटला गेला. स्कोअर कटचा फटका लॉफ्टेड केला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर कुशांकित क्षेत्रामध्ये चालला. एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. एक धाव धावफलकावरती आले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 21 आकड्यावरती 14 मध्ये 25 आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. सोनू आलेत स्ट्रायकिंग इन वरती. स्विंग अॅडमी चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. टप्पा पडला आणि त्यानंतर अँगल बनवला. अँगलने हा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आडवा बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक येतात. हुलकावणी दिली आहे. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय आता सोनूच्या बॅटमधून चौकार. दोन षटकांचा केस संपला. 25 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 21 आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने बिर्याणीची व्यवस्था देखील केली गेली. निश्चितच आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकलाय युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं अर्थातच नांदलापूर संघानं. खुर्दाची मार्क वरती सचिन दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस कार्यरत सचिन यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने जो जनरेटर आहे त्या जनरेटरच्या इथे बिर्याणीची व्यवस्था केली गेली. वीरना गाडीमध्ये बिर्याणीची व्यवस्था. कोणाला जर बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपर्क साधायचा. दरम्यान धावसंख्येच्या दिशेने वळतोय. 25 आकड्यावरती धावसंख्या. 12 मध्ये 21 ची गरज आहे. पहिला बॉल खोलवर डब्याचा होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला जातोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत. अगदी आपण पाहिलं तर अगदी लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 25 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती. धावा रोखायच्यात आणि ती जबाबदारी सचिनच्या खांद्यावरती दिली आहे. सरळ बॅटने फटका केलाय.
क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय, सिंगल इथे कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिलाय, परतले दुसऱ्या धावेसाठी आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 27 या आकड्यावरती 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 19 ची गरज, 10 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. आडवा वाटणे घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव येते या एका धावेच्या मदतीने 28 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. नऊ चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 18 ची गरज असणार आहे. लो फुलटॉस होता, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर पंचांची रिॲक्शन सांगून जाते. फटक्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर अगदी यष्टांना फुंकर घालत हा बॉल गेलाय. निश्चितच आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चला त्याचबरोबर नांदलापूर संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं, आपले संघाचे खेळाडू वाट पाहतायत. नांदलापूरचा उर्वरित संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं. 28 धावा धावफलकावरती. यावेळेस बाउन्सर पाहायला मिळाला, सरप्राईज केलं जात आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती व्हाईटच्या स्वरूपात येते. धावसंख्येचं टोटल 29 आकड्यावरती 29 ऑन दी बोर्ड. 8 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू आहे. 8 मध्ये 17. आता अडचण वाढले सैदापूर संघाची. लॉफ्ट केलाय, ओव्हर पिच बॉल, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतं 31 आकड्यावरती. 7 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 7 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. निश्चितच पाहिलं तर जिद्दीला दाद द्यावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने चांगली फाईट मैदानाच्या आतपर्यंत येडे निप्पाणीचा संघ करत असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. पुढचा बॉल सचिन खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलाय आणि संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये आणून ठेवलाय. मात्र अजूनही शेखर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 11 मध्ये 22 धावांची खेळी आले त्यांच्या बॅटमधून. यावेळेस देखील बॅटची कडा घेतल्या, पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र, स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग नको, लगेचच सुरुवात करायची. निपाने टीम मीटिंग नको, पण आपण देखील लक्ष द्यायचं. टीम मीटिंग चालणार नाहीये. चला वेग घ्यायचा. समीकरण आता बदललंय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. सचिनचं 3रं षटक या मॅच मध्ये कमबॅक करून देणारं पाहायला मिळालंय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सुनला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 6 मध्ये 14 ची आवश्यकता. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सचिननं झेल पकडलाय. विकेट महत्वाची आली आहे. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. शेखरची खेळ संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर पारितोषिक आलंय पारगावचे संतोष साखळकर सर यांच्याकडून. या जेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सचिनसाठी हे पारितोषिक असणार आहे. या जेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज.
राजेंद्र यांना आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 32 या आकड्यावरती. दरम्यान दुसरी विकेट 5 मध्ये 14ची आवश्यकता असताना सामना रंगतदार अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सैदापूरचा संघ अगदी आपण विचार केला तर संघर्ष करतोय, मात्र दुसऱ्या बाजूला येडे निप्पाणी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंची दाद द्यावी लागणार आहे, जिद्दीला दाद द्यावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये लढले आहेत. आडवा बॅटने फटका एका हाताने केलाय. धावा मिळतात पूर्णपणे 6. राजेंद्रच्या बॅट पूर्ण मोठा धमाका षटकार. आडवा बॅटने फटका केलाय. 6 धावांची मोहर इथे लगावली जाते. निश्चितच एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला. 38 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 38 ऑन दी बोर्ड. 4 मध्ये 8 ची गरज आहे. एका हाताने फटका केला, एक हात सुटला. त्यानंतर आपण पाहिलं तर 6 धावांची मोहर. 4 मध्ये आता 8 धावांची गरज आहे. 4 मध्ये 8चं समीकरण राजेंद्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. एक फटका आलाय मोठा. ऑन साइडला फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय आणि झेल पकडला जातोय. आणखी क्लायमॅक्स मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3 षटकाराचं प्रत्युत्तर काट्याने काटा काढलाय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 3. राजेंद्र बॅक टू द पवेलियन. तिसरी विकेट आली आणि आता नवीन बॅटर सिद्धार्थ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आयकॉन खेळाडू 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 8 ची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आता जबाबदारी पूर्णपणे सिद्धार्थच्या खांद्यावरती असणार आहे. इथून पुढचा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. इथून पुढे पडणारा प्रत्येक चेंडू हा संघर्षाचा असणार आहे आणि दोन्ही संघांनी संघर्ष केला या मॅच मध्ये. 3 मध्ये 8 ची आवश्यकता. पुढचा बॉल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सोन्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी. एक षटकार आला, त्यानंतर कमबॅक देखील केला. बॅटच्या आतली कडा घेतल्या, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक. येतात रनआउटच्या स्वरूपात. इथे सिद्धार्थला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट आली. अँटी क्लायमॅक्स बॅक टू बॅक विकेट आणि आता मात्र सिद्धार्थची खेळ संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 4 इथे बसलाय. सिद्धार्थ बॅक टू द पवेलियन. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 8 ची गरज आणि आता विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. येडे निप्पाणी स्पोर्ट्सचा संघ जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच धावा रोखल्यात. 46 धावा रोखायच्या होत्या आणि एकजुटीने लढला येडे निप्पाणी स्पोर्ट्सचा संघ आणि सैदापूर संघाला कुठेतरी बॅकफुट वरती पूर्णपणे ढकललंय. दोन चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगतोय. निश्चितच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनू दाखल झाले. सोनू मोनूची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 38 आकड्यावरती धावफलक. 2 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. ओहो, हा चेंडू इथे डॉट बॉल येईल का? रनआउटची संधी आहे आणि त्याचबरोबर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट झाली आहे. येणारा एक बॉल आणि आता 7 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारला तर सुपर ओव्हर आणि जर चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला तर निश्चितच विजयावरती शिक्कामोर्तब येडे निप्पाणी संघ करेल. निश्चितच कौतुक करावं लागेल. येडे निप्पाणी संघाने मैदानाच्या आतमध्ये आज सांगितलंय, हार से कभी घबराना नहीं, खुद पर शक कभी लाना नहीं, जो मेहनत पर विश्वास रखते वो किस्मत को भी झुकाना जानते. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त केलाय. शेवटचा एक बॉल 7 ची आवश्यकता आहे.
षटकार मारला तर निश्चितच मोनूच्या नावाची चर्चा होईल. मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केला तर येडे निप्पाणी संघ विदाऊट आयकॉन या मॅच मध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करेल. जबरदस्त सामना रंगलाय. एक चेंडू 7ची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होता द्या. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शेवटचा बॉल फटका इथे फसला. विजयावरती शिक्कामोर्तब केला. सामना जिंकला. येडे निप्पाणी स्पोर्ट्स संघाने पराभूत केलाय सैदापूर संघाला. विदाऊट आयकॉन खेळत असताना या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एकजुटीने लढलाय आणि शमवलाय सैदापूर संघाला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय येडे निप्पाणीचा संघ. वेल प्लेड. चला युवराज स्पोर्ट्स ससेगाव क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. थँक्यू.